राज्यात उद्यापासून ई पासची गरज नाही। सोमवारपासून राज्यांतर्गत प्रवासासाठी ई पासची गरज लागणार नाही। अनलॉकच्या गटनिहाय जारी केलेल्या नव्या नियमावलीनुसार फक्त 5व्या गटातील भागात ई पास बंधनकारक असेल। शिवाय प्रवास करताना 5व्या गटातील कुठल्याही भागात थांबा असेल तर मात्र ई पास बाळगणे अनिवार्य करण्यात आले। परंतु सध्या राज्यातील कुठलेही शहर किंवा जिल्ह्याचा 5व्या टप्प्यात समावेश नाही। त्यामुळे आता तरी कोणालाही आंतरजिल्हा प्रवासासाठी ई पासची गरज भासणार नाही। कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने पुन्हा एकदा काही कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली होती, ज्या अंतर्गत राज्यात ब्रेक दी चेन अंतर्गत असणारे निर्बंध आणखी कठोर करण्यात आले होते। यासोबतच प्रवासावरील निर्बंधही अधिक कडक करण्यात आले। याच धर्तीवर राज्यात पुन्हा एकदा ई पासची तरतूद करण्यात आली होती। अत्यावश्यक कारणांसाठी आंतरराज्य आणि जिल्हांतर्गत प्रवासासाठी सर्वसामान्यांना ई पास काढणे बंधनकारक होते। नागरिकांना काही महत्त्वाच्या आणि खासगी कारणासाठी प्रवास करण्याची गरज निर्माण झाल्यास त्यांना ई पास काढणे अनिवार्य होते। अर्थात यावर स्थानिक प्रशासनाचा निर्णयही महत्त्वाचा असेल। पुढच्या सोमवार ते रविवारपर्यंत महाराष्ट्रातील जनतेसाठी एक दिलाशाची बातमी आहे। त्यानंतर पुढच्या शुक्रवारी प्रत्येक जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला जाईल। त्यानंतर स्थानिक प्रशासन आपल्या जिल्ह्याचा कुठल्या गटात समावेश होतो हे जाहीर करून त्यानुसार तिथे निर्बंध लागू होतील। देशात कोरोना लसीचा तुटवडा आणि केंद्र सरकार ट्विटरवरील ब्ल्यू टिकसाठी भांडतंय। राहुल गांधी नवे आयटी नियम लागू न केल्याने शनिवारी सरकारने ट्विटरला अंतिम नोटीस पाठवली। यात म्हटलं आहे की 26 मे पासून लागू सोशल मीडियासाठीच्या नव्या नियमांचे ट्विटरने त्वरित पालन करावे, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल। विशेष म्हणजे ट्विटरने शनिवारी अचानक टाकलेल्या पावलानंतर केंद्राने ही नोटीस बजावली। ट्विटरने उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या खासगी अकाउंटची ब्ल्यू टिक हटवली, नंतर काही वेळाने ती पुन्हा बहाल केली। सरसंघचालक मोहन भागवत व संघाच्या इतर नेत्यांच्या अकाउंटमधूनही ब्ल्यू टिक हटवण्यात आली, पुन्हा बहाल करण्यात आली। अकाउंट निष्क्रिय राहिल्यास ब्ल्यू टिक हटवली जाते असे ट्विटरचे म्हणणे आहे। देशभरात सध्या केंद्र सरकार विरुद्ध ट्विटर असा वाद सुरू असलेला पाहायला मिळत आहे। केंद्र सरकारनं सोशल मीडियासाठी ठरवून दिलेल्या नियमावलीचं पालन ट्विटरकडून केलं जात नाहीये। त्यामुळे एकीकडे केंद्र सरकारनं ट्विटरला शेवटची नोटीस बजावली असताना दुसरीकडे ट्विटरवरून थेट उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, सरसंघ संचालक मोहन भागवत आणि संघाशी संबंधित इतर अनेकांच्या ट्विटर हँडलची ब्ल्यू टिक काढून घेतल्यामुळे मोठा गदारोळ झाला। दरम्यान देशात सध्या लसीच्या तुटवड्याची समस्या उभी राहिली आहे। काही दिवसांपूर्वीपर्यंत ऑक्सिजन तुटवड्याची समस्या होती। त्याशिवाय रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन बेड या समस्या देखील समोर येत आहेत। यावर सातत्याने राहुल गांधी यांनी निशाणा साधला आहे। त्या पार्श्वभूमीवर देशात कोरोनासाठीच्या लसीचा तुटवडा असताना केंद्र सरकार मात्र ट्विटरच्या मागे लागले असल्याची टीका राहुल गांधींनी केली आहे। ब्ल्यू टिकसाठी मोदी सरकार भांडत आहे। कोविडची लस हवी असेल तर आत्मनिर्भर राहा असं सूचक आणि खोचक ट्विट राहुल गांधींनी केलं आहे। तसेच या ट्विट सोबत प्रायोरिटीज देखील लिहिलं आहे। त्यामुळे कोरोनाच्या संकट काळात लसींचा तुटवडा असताना मोदी सरकार मात्र ट्विटरच्या ब्ल्यू टिकला प्राधान्य देत असल्याची खोचक टीका त्यांनी केली आहे। खासदार छत्रपतींची रायगडावर घोषणा, पहिला मराठा मोर्चा 16 जूनला। खासदार संभाजी छत्रपती यांनी अखेर रायगडावरून मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाची घोषणा केली आहे। येत्या 16 जून रोजी मराठा आरक्षणासाठी पहिला मोर्चा काढण्यात येणार आहे। कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळावरून हा मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा संभाजी छत्रपती यांनी केली आहे। 348व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने रायगडावर भव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यावेळी संभाजी छत्रपती यांनी आंदोलनाची घोषणा केली। यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांना इशारेही दिले। छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण दिलं, त्या शाहू महाराजांच्या कोल्हापूरमधील समाधीस्थळावरूनच आम्ही आंदोलन करणार आहोत। 16 जून रोजी हा मोर्चा काढण्यात येईल अशी घोषणा करतानाच आधीचं आणि आजचं सरकार मराठा आरक्षणावर एकमेकांकडे बोट दाखवत आहे। तुम्ही खेळ सुरू केला आहे का? खेळ करू नका, मी संयमी आहे, त्याचा मला अभिमान आहे। तुम्ही माझा संयम पाहिला, आता संयमी राहणार नाही। आता काय होईल ते होईल, मी मेलो तरी चालेल, पण मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही असा इशारा छत्रपती संभाजी यांनी दिला आहे।
लोक नाराज झाले तरी चालतील, पण मी समाजाला वेठीस धरणार नाही. दिशाभूल करणं आमच्या रक्तात नाही. शिवभक्तांचा मला पाठिंबा आहे, तर काही शिवभक्त माझ्यावर नाराज आहेत. पण कोरोनाचं संकट असल्याने काहीच करता येत नाही. माझं काही चुकलं असेल तर मी दिलगीर आहे. आपण जगलो तर महाराजांचे विचार पुढे घेऊन जाऊ, असं संभाजी छत्रपती म्हणाले आहेत. मी राजकारणी नाही, राजकारण करत नाही. समाजावर अन्याय होत असेल तर न्याय देणं ही आमची भूमिका आहे. मराठा समाज वाईट परिस्थितीत आहे, त्यांच्यासाठी आवाज उठवायचा नाही का? सर्वांना आरक्षण आहे, मराठ्यांना नाही. मग मी आवाज उठवायचा नाही का? मराठा समाजावर अन्याय होत असेल तर सहन करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अभ्यास करण्यासाठी भोसले समिती स्थापन करण्यात आली. या समितीने अहवाल दिला आहे, काही शिफारसी केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन मी ज्या गोष्टी सांगितल्या त्याच भोसले समितीने सांगितल्या आहेत. समितीने काही वेगळं सांगितलं नाही. मी सांगितलेल्या 5 मागण्यांवर तात्काळ कार्यवाही करा, समाजाला वेठीस धरू नका, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं आहे. मराठा समाजावर अन्याय करू नका, उद्रेक झाला तर राजकारणी कारणीभूत. खासदार उदयनराजे. कोणाचेही आरक्षण काढून घेऊ नका, पण मराठा समाजावर अन्याय करू नका. सामान्य लोकांना पक्षीय राजकारणाशी काही देणे घेणे नाही. उद्रेक झाला तर याला राजकारणी कारणीभूत असतील, असं खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे. खासदार उदयनराजे भोसले यांच्या निवासस्थानी जलमंदिर पॅलेस येथे शिवराज्याभिषेक दिन सोहळा पार पडला. यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य शासनाला चांगलेच धारेवर धरले. ते म्हणाले की सध्या सुरू असलेल्या राज्य सरकारच्या कोलांट्या उड्या बघून मी माझी पुढची भूमिका ठरवणार आहे. राज्य सरकारने भूमिका मांडल्यानंतर माझी भूमिका स्पष्ट करेन, असं सांगून राज्य सरकारने श्वेतपत्रिका जाहीर करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे. त्यांनी म्हटलं आहे की गायकवाड समितीच्या अहवालाचे योग्य पद्धतीने वाचन झाले नाही. कोरोनामुळे लोक शांत आहेत. मराठा आरक्षणावर मी भूमिका मांडायला वेळ लागणार नाही, असंही ते म्हणाले आहेत. उदयनराजे म्हणाले की शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राजकारण केलं जात आहे, मात्र त्यांचे आचार अंमलात आणले जात नाहीत. सध्या सुरू असलेल्या गोष्टीमुळे मन दुःखी झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना हे अभिप्रेत नाही. लोकांना हात जोडून विनंती करतो की कोणत्याही विचाराला बळी पडू नका, असं उदयनराजे म्हणाले आहेत. माझी वसुंधरा अभियानात कवटेमहांकाळ नगरपंचायत राज्यात 11वी. राज्य सरकारच्या माझी वसुंधरा अभियानात कवटेमहांकाळ नगरपंचायतीने संपूर्ण राज्यात 11वा क्रमांक पटकावत सांगली जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. स्पर्धेचा निकाल शनिवारी जाहीर झाला. या यशाबद्दल सर्व स्तरातून नगरपंचायतीवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या योजनेअंतर्गत पृथ्वी, जल, वायू, अग्नी, आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वावर केलेल्या कामासंदर्भात 2 ऑक्टोबर 2020 ते 31 मार्च 2021 या कालावधीत 1500 गुणांची ही स्पर्धा घेण्यात आली होती. ऊर्जेचा परिणामकारक वापर करणे, बचत करणे तसेच अपव्यय टाळणे या गोष्टींना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने माझी वसुंधरा हे अभियान राबवले होते. राज्यातील 667 स्थानिक स्वराज्य संस्थांनी या अभियानात सहभाग घेतला. यामध्ये 395 नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांचा समावेश होता, तर 272 ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांचा सहभाग झाला होता. नागरी स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत 43 महानगरपालिका, 226 नगर परिषदा तर 126 नगरपंचायती अभियानात सहभागी झालेल्या होत्या. ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था गटातून 10,000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या 246 ग्रामपंचायतींनी अभियानात सहभाग घेतला होता. रायगड, रत्नागिरी व गोंदिया जिल्ह्यात 10,000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायती नसल्याने 5,000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या 26 ग्रामपंचायती अभियानात सहभागी झाल्या होत्या. यामध्ये 126 नगरपंचायतीमध्ये राज्यात 11व्या क्रमांकाचा मान कवटेमहांकाळ नगरपंचायतीला मिळाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्याचा आदर्श घेऊन कार्य करा. जयंत पाटील. छत्रपती शिवाजी महाराजांनी लोककल्याणकारी स्वराज्याच्या पुढे आणलेल्या संकल्पनेतून आदर्श घेऊन सांगली जिल्हा परिषद कार्य करेल, असा विश्वास जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सांगली जिल्हा परिषदेच्या प्रांगणात शिवस्वराज्य गुढीचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, शिक्षण व आरोग्य सभापती आशा पाटील,
उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत राहुल गावडे, जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर मिलिंद पोरे व अन्य पदाधिकारी यांची उपस्थिती होती. 6 जून हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा दिवस म्हणून याला विशेष महत्त्व आहे. सांगली जिल्हा परिषदेने पुढाकार घेऊन शिवराज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचा आदर व त्यांनी ज्या पद्धतीने राज्यकारभार केला त्याचा आदर्श घेऊन त्यातून प्रेरणा घ्यावी यासाठी शिवस्वराज्य गुढी उभारली आहे. ही बाब निश्चितच अभिनंदनीय आहे. या कार्यक्रमानंतर पालकमंत्री जयंत पाटील यांनी होम आयसोलेशन्स मधील कोविड रुग्णांकरिता असणारे कॉल सेंटर, बेड मॅनेजमेंट कॉल सेंटर यांना भेट देऊन तेथील कामकाजाची पाहणी केली. या कार्यक्रमाप्रसंगी शाहीर माधवी माळी व त्यांच्या साथीदारांनी महाराष्ट्र गीत गायले. माझी वसुंधरा अभियानात सांगली महापालिकेचा 9वा क्रमांक. शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या माझी वसुंधरा अभियानात अमृत शहर गटात सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेने 9वा क्रमांक पटकावला. ही स्पर्धा 1500 गुणांची होती. पृथ्वी 600, जल 400, आकाश 300 तर वायू आणि कागणी यांना प्रत्येकी 100 गुण होते. यामध्ये महापालिकेने 772 गुण मिळवले. 43 शहरातून 9वा क्रमांक पटकावला. या गटात 26 महापालिकांचाही समावेश होता. स्पर्धेच्या 24 निकषात रेन वॉटर हार्वेस्टिंग, रस्त्याच्या कडेला वृक्षारोपण, नवीन हरित ठिकाणे, कचरा व प्लास्टिक व्यवस्थापन, तलावाचे सौंदर्यीकरण, हरित इमारती आदी प्रकारात महापालिकेच्या कामगिरीचे ऑनलाईन सादरीकरण शासनाला करण्यात आले. तलाव सौंदर्यीकरणावेळी काळीखण व मिरजेतील गणेश तलाव, नवीन हरित ठिकाणामध्ये न्यू प्राईड समोरील आयुक्त बंगला तसेच समडोळी येथील कचरा डेपो यांचे सादरीकरण झाले. हरित इमारतीसाठी आर्किटेक्ट प्रमोद चौगुले यांच्या बंगल्याचे सादरीकरण झाले. उत्कृष्ट संवर्धन केलेले ठिकाण म्हणून जिल्हाधिकारी निवासस्थानाच्या आवारातील विहिरीचे पुनर्जीवन सादर करण्यात आले. विहिरीच्या पाण्यावर वृक्ष संवर्धनाची दखल घेण्यात आली. अशी 24 ठिकाणे मायक्रोसॉफ्ट टीमने शासनाला सादर केली. अभियानाचे कार्यक्रम प्रमुख आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे म्हणाले, पंचमहाभूते तत्वांच्या अनुषंगाने अभियान आयोजित केले होते. महापालिकेने केलेल्या कामाची खल घेत 9व्या क्रमांकासाठी निवड झाली. आयुक्त नितीन कापडनीस, उपायुक्त राहुल रोकडे, स्मृती पाटील, पर्यावरण अभियंता ऋषिकेश किल्लेदार, वैष्णवी कुंभार, शहर समन्वयक वर्षाराणी जाधव यांच्यासह विभाग प्रमुखांनी अभियानात सहभाग घेतला. आयुक्त कापडनीस यांच्या संकल्पनेतील पंचतारांकित घर संकल्पनेचेही सादरीकरण अभियानात झाले. राज्यात अशी संकल्पना प्रथमच सादर झाली होती. शासनाने त्याचे विशेष कौतुक केले. अंधश्रद्धेतून भयानक प्रकार, अज्ञात व्यक्तीने चक्क लहान रेडकूचे डोळे काढले. मिरजेच्या टाकळी गावामध्ये अंधश्रद्धेतून अघोरी प्रकार घडला आहे. अज्ञात व्यक्तीने चक्क लहान रेडकूचे डोळे काढून कानाला जाळण्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार गावातील तंटामुक्त अध्यक्ष आणि अॅनिमल राहत या संस्थेने समोर आणला. या प्रकाराचे कृत्य करणाऱ्यावर कारवाईची मागणी गावातून केली जात आहे. सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील टाकळीमध्ये हा भयानक प्रकार उघडकीस आला आहे. टाकळीच्या ओढ्यात हे म्हशीचे रेडकू भटकत होते. गावचे बाळासाहेब पाटील तंटामुक्त अध्यक्ष यांनी याची माहिती घेतली असता हा प्रकार समोर आला आहे. याआधी गावात अंधश्रद्धेतून अंडी, डुक्कर, कोंबडी टाकणे असे प्रकार घडले आहेत. अॅनिमल राहत या संस्थेने देखील घडलेल्या प्रकारावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. एकशे 5 वर्षाची वृद्धा कोरोनामुक्त. कोल्हापूर येथील एका रुग्णालयात कोरोना उपचार घेत असलेल्या 105 वर्षाच्या आजीबाईंनी आजारावर मात केली आहे. त्यांच्या कुटुंबियांनी फुलांचा वर्षाव करत त्यांचे स्वागत केले. निवृत्त पोलीस उपअधीक्षक मोहनराव माने यांच्या त्या आई तर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या त्या सासू आहेत. मांगूर या गावी राहणाऱ्या कमलादेवी अप्पासाहेब माने असे या आजीबाईंचे नाव आहे. त्या भीम बहादूर सरकार घराण्यातील आहेत. 15 आठवड्यापूर्वी त्यांना कोरोनाची लक्षणे दिसल्यावर चाचणी केली असता ती सकारात्मक आली. येथील अपेक्स हॉस्पिटलमध्ये डॉक्टर निरंजन राठोड, डॉक्टर सुशांत गुणे यांनी त्यांच्यावर उपचार केले. दुर्दम्य इच्छाशक्ती असलेल्याने त्यांनी कोरोनावर मात केली. त्यांच्या कुटुंबियांनी फुलांचा वर्षाव करत स्वागत केले. 100 ओलांडली असली तरी त्यांची प्रकृती नेटकी असते. व्यायाम, वृत्तपत्र वाचन, दैनंदिन कामे त्या करत असतात असे त्यांचे नातू पंचायत समिती सदस्य वीरेंद्र माने यांनी सांगितले. यावेळी माधवी माने, जयेश ओसवाल उपस्थित होते.
सातारा पालिकेचे माजी वसुंधरा अभियान केवळ सोशल मीडियावर विरोधी पक्षनेते अशोक मोणे यांची टीका. सातारा शहरात पालिकेच्या वतीने माझी वसुंधरा अभियान राबवण्यात आले. हे अभियान राबवत असताना सत्ताधाऱ्यांनी सर्वांना विश्वासात न घेता राबवले गेले. त्यामुळे नेमके कोणत्या वॉर्डात हे अभियान राबवण्यात आले याबाबतही उलटसुलट प्रतिक्रिया उमटत असून सातारा पालिकेचे हे अभियान केवळ ट्विटरवरच सुरू होते. सत्तारूढ आघाडीचे काहीच काम दिसत नाही, असे पालिकेतील विरोधी पक्षनेते अशोक मोणे यांनी सांगितले. माझी वसुंधरा अभियानाचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. यामध्ये कराड राज्यात दुसरे आले आहे, तर सातारा पालिका कुठे आहे याबाबत नगरविकास आघाडीचे अशोक मोणे यांना विचारणा केली असता ते म्हणाले, अभियान राबवायला पदाधिकारी जागेवर पाहिजेत. नगराध्यक्षांना काम करावे लागते, नगरसेवकांना बोलवावे लागते. सत्तारूढ आघाडीचे कुठेच काही काम दिसत नाही. त्याला नगराध्यक्ष सक्षम लागतात, उपाध्यक्ष लागतो, पार्टीचे नेते लागतात. या अभियानात कसा आपला नंबर यायचा? काहीच केले नाही यांनी. सातारा शहरात कोरोनाची एवढी वाढ होते, स्वच्छता करणे, सॅनिटाईज करणे हे नाहीच. वारंवार सांगून सुद्धा प्रयत्न होत नाहीत. सत्तारूढ आघाडीने चांगले काम केले तर आम्ही त्यांना सहकार्य करतोच. चांगल्या कामाला आमचे सहकार्य कायम राहणारच, असेही ते म्हणाले. दरम्यान सत्तारूढ आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनाही याबाबत विचारणा केली असता त्यांना नंबर कितवा आला, निकाल लागला की नाही याची माहितीच नव्हती. सातारा पालिकेच्या आरोग्य विभागातून हे अभियान ज्या पद्धतीने राबवायला हवे तसे राबवण्यात आले नाही. केवळ सातारा पालिकेच्या ट्विटर अकाउंटवरून या अभियानाचा जास्तीत जास्त गाजावाजा करण्यात आला. प्रत्यक्षात प्रत्येक वॉर्डात वसुंधरा अभियानाचे प्रबोधनात्मक कार्य मात्र दिसत नसल्याचे काही नगरसेवकांनी सांगितले आहे.